आयुष्यात खरा आनंद आपल्याला मोठ्या गोष्टींमधून नाही मिळत, तर लहानशा क्षणांमध्ये दडलेला असतो. आईच्या कुशीतला आराम, मित्राचा खरा आधार किंवा स्वतःशी झालेली निशब्द शांती. तुझं हसू किती लोकांसाठी औषध आहे हे तुला कधीच कळणार नाही, म्हणून हसत राहा. कारण कधी कधी आपल्याला स्वतःसाठी नाही तर इतरांच्या जीवासाठी हसायचं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, तो तर नवा प्रवास सुरू होण्याचा सिग्नल असतो. जर रस्ता तुटला तर नवीन रस्ता बांधण्याचं सामर्थ्य आपल्यात असावं. वेळेचं मोल पैसा शिकवतो, पण नात्याचं मोल आयुष्य शिकवतं. पैशाने घड्याळ विकत घेता येतं, पण वेळ नाही. तसंच भेटवस्तू विकत घेता येते, पण खरी साथ नाही. माणसं श्रीमंत कपड्यांनी होत नाही, तर त्याच्या विचारांनी होतो. कारण कपडे शरीर झाकतात, पण विचार आत्म्याला झळकवतात. खरं नातं कधी तुटत नाही, ते फक्त थोडं दूर जातं. जे मनापासून असतं ते परत जवळ येण्यासाठी कारण शोधतं. अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी ज्योत त्याला हरवू शकते. तसंच निराशा कितीही गडद असली तरी थोडीशी आशा सगळं बदलू शकते. माणूस हरला तरी चालतो, पण प्रयत्न सोडला तर आयुष्य जिंकण्याची संधीही हरवतो. प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही, तर एकमेकांसाठी शांततेतही आधार देणं आहे. स्वप्न तीच खरी असतात जी झोपेत नाही तर डोळे उघडे असतानाही दिसतात आणि पूर्ण करण्याची जिद्द जागवतात. कोणावर किती प्रेम आहे हे शब्दांनी सांगता येतं, पण ते किती खरं आहे हे वेळच सिद्ध करू शकते. जीवनाचा अर्थ सुखात नाही, तर दुःखातूनही हसण्याची कला शिकण्यात आहे. माणसांचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसतं, तर त्याच्या हृदयात दडलेल्या करुणेत असतं. अपयश आलं की हार मानणं सोपं असतं, पण पुन्हा उठून उभं राहणं हेच खरं धैर्य असतं. नाती जपायची असतात, जिंकायची नसतात. कारण नातं हे खेळ नसतं, ते हृदयाचं नाजूक गाठोडं असतं. आयुष्याचं गणित फार विचित्र आहे. इथे काही न मिळालं तरी अनुभव नक्की मिळतो. खरी ओळख माणसांची संकटातच होते, सुखात तर सगळे सोबत असतात. आयुष्याच्या पुस्तकात पान किती आहेत हे महत्वाचं नसतं, तर प्रत्येक पानावर तू काय लिहून ठेवतोस ते महत्वाचं असतं. क्षमा करणं म्हणजे विसरणं नाही, तर मन हलकं करण्याची कला आहे. यश मिळवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं.